नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. प्रभावी अध्यापन हे गतिमान घटकांवर अवलंबून असते, जे शिक्षण वाढवतात. इन्स्ट्रक्टर आणि शिकणाऱ्या दोघांसाठीही महत्त्वाचे. या सत्रात मुख्य शिक्षण वैशिष्ट्ये आणि व्यावसायिक प्रशिक्षण आवश्यक गोष्टींचा शोध घेण्यात आला आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सक्षम व्हाल प्रभावी शिकवण्याच्या गुणवत्तांचे वर्णन करणे आणि व्होकेशनल शिक्षणाच्या घटकांची रूपरेषा आखणे. प्रभावी शिकवण्याच्या गुणवत्ता असे अनेक मुख्य घटक आहेत. यशस्वी शिकवणे आणि शिकण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण या लिस्टपासून सुरुवात करूया. ते पुढील प्रमाणे: गरजेचे मूल्यांकन, नियोजन, तयारी, पद्धत, माध्यम, प्रेरणा, सादरीकरण, प्रश्न विचारणे, मूल्यांकन आणि अभिप्राय. गरजेचे मूल्यांकन. गरजेचे मूल्यांकन हा सुरुवात बिंदू असतो. आपला ट्रेनिंग प्रोग्राम गरजांच्या विशिष्ट मागण्यांना प्रतिसाद म्हणून तयार केला जातो. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या भागामध्ये एका विशिष्ट कौशल्याची मागणी असते, तेव्हा एका आदर्श शिक्षण वातावरणाची खात्री करून तुम्ही ती मागणी पूर्ण करण्यासाठी विशिष्ट प्रोग्राम तयार करता. नियोजन. त्यानंतर येते नियोजन, एक महत्त्वपूर्ण घटक. शिकवणे सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. संसाधने, उद्दिष्टे, पद्धती आणि संबंधित घटक विचारात घेतले पाहिजेत. ते ट्रेनिंग प्रवासाचा नकाशा बनवण्याप्रमाणे आहे, ज्यात कच्चा माल, शिकवण्याचा कालावधी आणि एकूण उद्दिष्टे सामील असतात. तयारी. नियोजनानंतर पुढची पायरी म्हणजे तयारी. इन्स्ट्रक्टर आणि विद्यार्थी दोघे तयार असले पाहिजेत. प्रभावी शिक्षणासाठी उद्दिष्टे स्पष्ट असणे अत्यावश्यक आहे, कारण उद्दिष्टे अस्पष्ट असल्यास शिकण्याच्या कालावधीत वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांना परिचय देणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांमध्ये संलग्न करा, जे सध्याच्या विषयासह त्यांचे पूर्वीचे ज्ञान जोडतील. पद्धत. योग्य पद्धत निवडणे महत्त्वाचे आहे. अशी पद्धत निवडा जी विषयवस्तूसाठी योग्य आहे. थिओरिटिकल ॲस्पेक्टसाठी व्याख्याने आणि लेसन प्लॅन्स योजना वापरा. प्रॅक्टिकल कौशल्यांसाठी जसे स्वयंपाक किंवा सुतारकाम यासारख्या प्रॅक्टिकल प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष शिक्षण निवडा. माध्यम. त्यानंतर आपल्याला हे विचारात घेणे आवश्यक आहे की शिकवण्यासाठी कोणती सहाय्यक सामग्री किंवा माध्यम वापरावे. तुम्ही हे देखील विचारात घेतले पाहिजे की कोणते शिकण्याचे साहित्य किंवा माध्यम उपयुक्त आहे. इन्स्ट्रक्शनसाठी योग्य माध्यम आणि शिकण्याची इतर सहाय्यक सामग्री आधीपासूनच काळजीपूर्वक निवडणे अत्यावश्यक आहे. जर तयार उपलब्ध असेल तर सध्याचे माध्यम जास्त पसंतीचे ठरेल, अन्यथा इन्स्ट्रक्टरला ते स्वतः तयार करावे लागतील. प्रेरणा. इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देता. त्यांना विषय मौल्यवान आणि इंटरेस्टिंग वाटले पाहिजेत. तुम्ही जेथे ज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो अशी संबंधित उदाहरणे आणि वास्तव जगातील दृष्ट्यांद्वारे हे साध्य करू शकतात. सादरीकरण. प्रत्येक प्रभावी शिक्षणामध्ये एक सुरक्षित सादरीकरण सामील असते. जसे एखादी कथा सोप्या संकल्पनांसह सुरुवात करा आणि जटिल संकल्पनाकडे पुढे जा, आणि तुमची लेसन्स उद्दिष्टे आणि पूर्वीच्या ज्ञानासह जोडा. उत्तम प्रतिसाद मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना उदाहरणे, प्रात्यक्षिके आणि व्हिज्युअल्सद्वारे संलग्न करा. प्रश्न विचारणे. शिकवण्याच्या प्रत्येक पायरीला प्रश्न विचारले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि परस्पर क्रियेला उत्तेजन देण्यासाठी इन्स्ट्रक्टर मध्ये मध्ये प्रश्न विचारू शकतात. या पद्धतीने प्रभावी शिकण्याची खात्री होते आणि जसे जसे लेसन उलगडत जाते तसे विद्यार्थ्यांचे आकलन कळून येण्यासाठी ही पद्धत एका कंपासचे कार्य करते. मूल्यांकन. शिकवण्यानंतर येते मूल्यांकन. हे मूल्यांकन करणे अत्यावश्यक आहे की इन्स्ट्रक्शनल लक्ष्ये प्राप्त झाली आहेत अथवा नाही. यामध्ये परीक्षा घेणे, निरीक्षणे किंवा इतर पद्धती सामील असू शकतात, ज्यामुळे शिकवण्याच्या निष्कर्षांचे मोजमाप करता येईल. ट्रेनीजनी किती उत्तम कामगिरी केली आहे याचे मूल्यांकन केल्याने ट्रेनिंगच्या प्रभावीपणाचे मोजमाप करण्यास मदत होते. अभिप्राय. शिकवणे आणि शिकण्यामध्ये अभिप्राय महत्त्वाचा आहे. एखाद्या लेसन नंतर तात्काळ अभिप्राय विद्यार्थी आणि इन्स्ट्रक्टर दोघांना फायदेशीर ठरतो. यामध्ये अनुत्तरित प्रश्न आणि आव्हानांकडे लक्ष वेधले जाते. विद्यार्थ्यांना हे पाहण्यास मदत होते की ते कुठे सुधारणा करू शकतात आणि इन्स्ट्रक्टर त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात सक्षम होतात. यामुळे शिकवणे आणि शिकणे प्रक्रियेत वृद्धी होते.
आता आपण व्होकेशनल ट्रेनिंगची तत्त्वे पाहूया. व्होकेशनल ट्रेनिंगच्या पायामध्ये खालील अत्यावश्यक तत्त्वे सामील आहेत. ती पुढीलप्रमाणे: ज्ञान, कौशल्ये, मनोवृत्ती आणि उत्पादकता. आता आपण व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रत्येक तत्व तपशीलवार पाहूया. ज्ञान. ज्ञान संपादन करण्यामध्ये माहिती प्राप्त करणे सामील आहे. जेव्हा कौशल्य संपादन करण्याचा विषय येतो तेव्हा त्या कौशल्याविषयी व्यापक समज असणे अत्यावश्यक असते. ज्ञान आणखीन 3 श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. ज्ञान असणे आवश्यक आहे, माहिती असणे आवश्यक आहे, सकाळ ज्ञान किंवा सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. आवश्यक ज्ञान हे एखादे कौशल्य पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेले ज्ञान आहे. ज्याप्रमाणे शिंप्याला परिपूर्ण वस्त्र तयार करण्यासाठी विविध प्रकारचे कापड आणि त्यांचे गुणधर्म माहीत असणे आवश्यक आहे, जेणेकरून एक परिपूर्ण पोशाख तयार करू शकेल. हे पायाभूत ज्ञान अपरिहार्य आहे. त्याशिवाय कार्य सुरू करणे जवळजवळ अशक्य आहे. माहीत असणे आवश्यक आहे. यात अतिरिक्त माहिती समाविष्ट आहे जी प्रशिक्षणार्थींना अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम करते. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्किटरीच्या मूलभूत कौशल्यांच्या पलीकडे प्रगत समस्या निवारण तंत्र समजून घेणे, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि टेक्निकल डायग्राम्स वाचण्याची आणि त्याचा अर्थ लावण्याची क्षमता तंत्रज्ञानांना अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम करते. गुड नॉलेज. नेहमी नवीन माहिती मिळवा आणि पुढे राहा. हे तुमच्या सध्याच्या ज्ञानाबरोबरच आणखीन काही जाणून घेण्याची संधी आहे. ही अतिरिक्त माहिती आहे जी व्यक्तींना सतत अपडेट ठेवते. हे कार्यक्षमता, उत्पादकता आणि एकूण ज्ञान वाढवते, त्यांना चालना देते. उदाहरणार्थ, एक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ नवीन घटकांच्या जवळ ठेवून समस्या निवारण आणि दुरुस्तीकडे उत्पादकता निश्चित करून कार्यक्षमता वाढवू शकतो. हे संपूर्ण प्रणालीला किंवा सिस्टीमला चालना देण्यासाठी नवीनतम सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेड करण्यासारखे आहे. कौशल्य. कौशल्य म्हणजे कामगिरी पार पाडण्याची क्षमता. काहीही करण्यासाठी तुम्ही आवश्यक ते कौशल्य पद्धतशीरपणे लागू करणे गरजेचे आहे. शिवणकामामध्ये फॅब्रिक स्टिचिंग करण्यापूर्वी ते योग्य साईजमध्ये कापण्यापासून सुरुवात करावी लागते. ट्रेनर्सनी त्यांचे नैपुण्य ट्रेनीजकडे हस्तांतरित केले पाहिजे. व्होकेशनल ट्रेनिंग लोकांना कामाशी संबंधित कौशल्ये प्राप्त करण्यात मदत करते. मूलभूत कौशल्यांमध्ये खालील पैलू अंतर्भूत असतात. अचूकता. यामध्ये कार्ये अचूकतेने पार पाडण्यासाठी कौशल्ये परिपूर्ण करणे सामील असते, ज्यामुळे ट्रेनीज अचूक कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची खात्री होते. वेग. येथे ट्रेनिंग घेणाऱ्या व्यक्तींकडून निर्दिष्ट काळाच्या आत कार्ये कार्यक्षमतेने पूर्ण करण्यावर लक्ष दिले जाते, ज्यात झटपट परंतु दर्जेदार कामगिरीवर जोर दिला जातो. वर्कमनशिप. यामध्ये व्यक्तींना उच्च पातळीचे कौशल्य वापरून काळजीपूर्वक आणि तपशिलाकडे लक्ष देऊन कार्य पार पाडण्यास शिकवणे सामील आहे, ज्यामुळे दर्जेदार आउटपुट देण्याची वचनबद्धता बिंबवली जाते. एकाग्रता. हा पैलू लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक शक्तीवर जोर देतो, ज्यात ट्रेनीजना कामाच्या दरम्यान चिकाटी कायम राखणे आणि विचलने टाळणे शिकवले जाते. पद्धत. येथे व्यक्तींनी कामे पद्धतशीरपणे आणि संस्थेसह करण्यासाठी मार्गदर्शन करण्यावर जोर दिला जातो, जे एक सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वर्कफ्लोची खात्री करते. काटकसर. येथे ट्रेनिंगमधील फोकस व्यक्तींना संसाधने इष्टतम पद्धतीने वापरण्यास इन्स्ट्रक्शनल दिल्यावर असतो, ज्यामध्ये त्यांना कार्य पार पाडताना सामग्रीचा अपव्यय किमान करणे आणि कार्यक्षमता जास्तीत जास्त राखणे शिकवले जाते. योग्य मनोवृत्ती. यामध्ये कार्ये आणि सहकारी विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक मानसिकता, वर्तन आणि आचरणाला उत्तेजन देणे सामील असते, जे एका हितकारक आणि सहयोगी शिकण्याच्या वातावरणात योगदान देते. टेक्निक. हा पैलू व्यक्तींना त्यांची कौशल्ये निपुणतेसह वापरण्यास शिकवण्यावर भर देतो. त्यांना सर्वोत्कृष्ट परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रस्थापित पद्धती आणि प्रक्रिया अनुसरण्यास मार्गदर्शन केले जाते. समन्वय. यामध्ये व्यक्तींना एक एकीकृत निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सुसंवादीपणे विविध घटकांचे एकीकरण करण्यास इन्स्ट्रक्शनल देणे सामील आहे, ज्यामध्ये शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये टीमवर्क आणि सहयोगाचे महत्त्व ठळक केले जाते. मनोवृत्ती. मनोवृत्तीमध्ये मानसिकता, वर्तन आणि आचरण अंतर्भूत आहे. शिक्षणामध्ये ती गोष्टीचे अचूकपणे
मूल्यांकन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता आहे. ट्रेनीजमध्ये शिक्षणाच्या सकारात्मक मनोवृत्तीला उत्तेजन देणे हे व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. शिकण्याच्या इच्छाशक्तीशिवाय ट्रेनीजची उत्सुकता कमी होऊ शकते. या मानसिकतेमध्ये पुढाकार घेणे, उत्साह, समन्वय, वक्तशीरपणा, स्वयंनियंत्रण, इच्छाशक्ती, निर्णय क्षमता, तत्परता, वेग आणि सामंजस्य यासारखे सर्व गुण एखाद्याच्या मनोवृत्तीत योगदान देतात. कामासाठी एक सकारात्मक मनोवृत्ती कार्य यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. उत्पादकता म्हणजे गोष्टी कार्यक्षमतेने करणे. यामध्ये श्रम, मशिनरी आणि सामग्री वापरून इनपुटच्या प्रमाणात आउटपुट मोजले जाते. व्होकेशनल ट्रेनिंग नंतर ट्रेनीज त्यांच्या ट्रेडमध्ये काम करण्यास सक्षम झाले पाहिजेत आणि उत्पादकतेला चालना मिळाली पाहिजे. हे तेव्हा घडून येते जेव्हा त्यांच्याकडे कौशल्य आणि प्रेरणा, ज्याला बहुधा स्किल आणि विल असे म्हटले जाते, ते दोन्ही असते. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात तुम्ही शिकलात प्रभावी अध्यापनाच्या गुणांचे वर्णन करा आणि व्यावसायिक शिक्षणाच्या घटकांची रूपरेषा सांगा. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.